गावाकडे पाऊस असेल ना. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी. साधू संत येती घरा, तोच दिवाळी दसरा. हरिभक्त परायण आमचे एकनाथ महाराज पाटील यांचं आपल्या सेवेला आगमन झालं आणि त्यानिमित्तानं आज त्यांच्या समवेत आमचा दिवाळीचा आहार आहे. साक्षात आमचं देव दिवाळी खातात म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे. खरी देव आहे, हे चैतन्य मूर्ती आहे. यांचा एकनाथ महाराजांचा समानार्थी शब्द आहे चैतन्य. त्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्यावर सतत चैतन्य, प्रसन्न मुद्रा. आणि काय म्हणतात त्याला, आणखी एक शब्द आहे चैतन्याला, दुसरा समानार्थी काय शब्द आहे, शांतीमय म्हणा किंवा चैतन्य. शांती नव्हतं, चैतन्य म्हणजे प्रफुल्लितपणा. प्रफुल्लितपणा तर सतत बघा ना, हे किती चांगलं माऊली रामकृष्ण आहे. असाच आमचं देव आमच्या घरी सातत्याने यावं, विश्रांती घ्यावी. जरा तुमच्या मुखातून एक अभंग झालाच पाहिजे. कारण यांच्या मुखातून अभंगाची वाणी ही होणं गरजेचं आहे. या काळामध्ये अभंगाला काकड आरती, काकड आरती, काकड आरती, काकड आरती करावया करावया कमळापती, काकड आरती, काकड आरती, काकड आरती, काकड आरती. भक्त मिळाले, भक्त मिळाले, सकळ भक्त मिळाले. प्रीते देखिले, रीते देखिले देऊळ. काकड आरती, काकड आरती, काकड आरती, काकड आरती, काकड आरती. ज्ञानेश्वर बोले, ज्ञानेश्वर बोले, ज्ञानेश्वर बोले, ज्ञानेश्वर बोले. आता कुठे, आता कुठे गेले काकड आरती, काकड आरती, काकड आरती, काकड आरती करावया करावया कमळापती. काकड आरती, काकड आरती, काकड आरती, काकड आरती. ठावे झाले, ठावे झाले अंतरी, ठावे झाले देवदळी, देवदळी जनी घरी. काकड आरती, काकड आरती, काकड आरती, काकड आरती करावया करावया कमळापती. काकड आरती, काकड आरती, काकड आरती, काकड आरती. काकड आरती करण्याकरता भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरलेला आहे आणि काकड आरती करत आहे. काय झालं, काकड आरती करावया कमळापती. भक्त मिळाले सकळ. अनेक संत मंडळी रावळामध्ये होती, अनेक भक्त मंडळी रावळामध्ये होती. भक्त मिळाले सकळ, रीते देखिले देऊळ. देवळामध्ये जर भगवान परमात्मा नसेल
तर देऊळ रिकामच वाटेल. ज्ञानेश्वर बोले, आता कोठे गेले? मी आल्यापासून पाहतोय पांडुरंग परमात्मा विटेवर होते, आता गेले कुठे? ज्ञानेश्वर बोले, आता कोठे गेले? ठावे झाले अंतरी. असं माहीत झालं ज्ञानेश्वर महाराजांना अंतःकरणामध्ये की देव जनीच्या घरी जनीला मदत करू लागलेला आहे, दळायला लागलेला आहे. दळी देव दळी जनी घरी ठावे झाले अंतरी. ज्ञानेश्वर महाराजांना अंतरात माहीत झालं भगवान परमात्मा जनाबाईच्या लाडकी भक्त जनाबाई तिच्या घरी दळण दळायला मदत केलेली आहे. तेव्हा आलेल्या भक्तमंडळीला माहीत झालं, सांगितलं देव जनाबाईच्या घरी दळत आहे. पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ तुमच्यात गात्यात पावन झाली. तुमच्या नाही नाही तुमचा कुठं हे मला अतिशय आवडीचा अभंग भेटला, कधी बघितला नव्हता. हे तुम्हाला सांगतो, ही कृपा तुमची. नाही रे देवा विठ्ठला माय बाबा, मी असा फायदा करून घेतो तुमच्या ग्रंथाचा. हो असं नाही, त्याचा लाभ तुम्हाला झाला पाहिजे. मला दिलेला गाथा त्याचा तुम्हाला लाभ झाला पाहिजे, याच्यासाठी माझी धडपड असते. फार मोठं पण आहे, मोठं मन आहे.